नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024च्या क्वेश्चन पेपरचे सोल्युशन। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मजेशीर पद्धतीने सोडवणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिकल रिझनिंग सेक्शन। चला तर मग सुरुवात करूया मॅथमॅटिकल रिझनिंग सेक्शनला। क्वेश्चन नंबर 11, हाऊ मेनी कर्व लाईन्स आर देअर इन द गिवन फिगर। ही आपल्याला एक गिवन फिगर आहे आणि त्यात किती कर्व लाईन्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। टोटल किती कर्व लाईन्स आहेत? 14। ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 14? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे। ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग गिवन द ऑड नंबर। ओके, बघा खाली आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्या ऑप्शन्समध्ये काही नंबरची ॲडिशन्स दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणता ऑप्शन असा आहे की ज्याचा नंबर ऑड नंबर आहे। ओके, यांची ॲडिशन करावी लागेल आपल्याला। 78 + 31, 8 + 1 9, 7 + 3 10। ॲडिशन काय मिळाली? 109। हा नंबर कसा आहे? ऑड नंबर आहे। पुढचे पण ऑप्शन चेक करूया। 5 + 3 8, 8 + 0 8, 1 ॲज इट इज। ऑप्शन सी दिलेला आहे 181 + 27, 7 + 1 8, 8 + 2 10, कॅरी 1 2। यांची ॲडिशन काय मिळाली? 208 आणि ऑप्शन डी दिलेला आहे ऑल ऑफ दिस। तर ऑड नंबर कोणता आहे? बघा, या नंबरच्या शेवटी 8 हा डिजिट आहे। ज्या नंबरच्या शेवटी 0 2 4 6 8 हे डिजिट्स असतात ते नंबर्स इवन नंबर असतात आणि ज्या डिजिटच्या शेवटी 1 3 5 7 9 हे डिजिट असतात ते नंबर्स असतात ऑड नंबर। तर या नंबरच्या शेवटी 9 हा डिजिट आलेला आहे म्हणून हा नंबर कसा आहे? ऑड नंबर। ऑप्शन बी मध्ये मिळालेला नंबर इवन नंबर आहे आणि ऑप्शन सी मध्ये मिळालेला नंबर पण इवन नंबर आहे आणि आपल्याला ऑड नंबर विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 13 and 14, the given pictograph shows the number of plant planted by the students of different section of class 2. Study the given graph carefully and answer the following questions. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि तो पिक्टोग्राफ काय शो करतो आहे की स्टुडंट्स आहेत क्लास 2चे स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी नंबर ऑफ प्लांट्स प्लांट केलेले आहेत। त्याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन आहेत आणि एक नोट दिलेली आहे, ती काय आहे? ईच प्लांट स्टँड्स फॉर 2 प्लांट्स। म्हणजे प्रत्येक एक प्लांट काय इंडिकेट करतो आहे? 2 प्लांट्स। तर पी या सेक्शनमधल्या स्टुडंट्सने किती प्लांट केलेले आहेत? नंबर ऑफ प्लांट्स किती आहेत इथे? 1 2 3 4 5 प्लांट्स आहेत। पण प्रत्येक एक प्लांट काय इंडिकेट करतो आहे? 2 प्लांट्स। म्हणजे हे 5 प्लांट्स काय होतील? दुप्पट, म्हणजे किती? 10 प्लांट्स। तर पी या सेक्शनमधल्या स्टुडंट्सने किती प्लांट केलेले आहेत? 10। क्यू या सेक्शनमधल्या स्टुडंट्सने 8। आर ह्या सेक्शनमधल्या स्टुडंट्सने 6 आहेत। 6 2 जा 12 प्लांट्स। एसमध्ये किती प्लांट्स आहेत? 3 प्लांट्स। 3 2 जा 6। ओके, चला तर मग क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 13, स्टुडंट्स ऑफ सेक्शन डॅश डॅश प्लांटेड मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स। कोणत्या सेक्शनमधल्या स्टुडंटने मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स प्लांट केलेले आहेत? बघा, आर या सेक्शनमधल्या स्टुडंट्सने सगळ्यात जास्त प्लांट केलेले आहेत 12।
म्हणून आन्सर काय येईल आर. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का आर? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी टोटल प्लांट्स वेअर प्लांटेड बाय द स्टुडंट्स ऑफ सेक्शन पी, क्यू अँड एस ऑल टुगेदर. ओके, बघा काय सांगितलं आहे, सेक्शन पी, क्यू आणि एसमधल्या स्टुडंटने किती प्लांटेड केलेले आहेत. सेक्शन पीमधल्या स्टुडंट्सने किती प्लांट केलेले आहेत 10. सेक्शन क्यूमधल्या स्टुडंट्सने 8 आणि सेक्शन एसमधल्या स्टुडंट्सने 6 प्लांट केलेले आहेत. तर या सगळ्यांचं काय विचारलेलं आहे आपल्याला, टोटल ह्या सेक्शनमधल्या स्टुडंट्सने किती प्लांट केलेले आहेत. 10 + 8 18, 18 + 6 24. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 24? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज दी लाईटेस्ट. बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला काही आयटम्स दिलेले आहे आणि त्यांचं वेट दिलेलं आहे. तर सगळ्यात लाईटेस्ट म्हणजे वजनाने हलकं असा कोणता आयटम आहे तो या ठिकाणी आपल्याला चूज करायचा आहे. तर पहिला काय आहे टेलिव्हिजन, त्याचं वेट किती आहे 15 किलोग्रॅम. सेकंड ऑप्शनमध्ये रेडिओ दिलेला आहे, त्याचं वेट आहे 2 kg. थर्ड ऑप्शनमध्ये आपल्याला दागिन्यांची पेटी दिलेली आहे, ती किती वजनाची आहे 10 किलोग्रॅम. आणि फोर्थ ऑप्शनमध्ये स्कूल बॅग दिलेली आहे, ती आहे 3 kgची. तर सगळ्यात कमी वेट कोणाचं आहे रेडिओ. लाईटेस्ट आयटम कोण येईल मग रेडिओ, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द करेक्ट सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स फॉर द गिवन पिक्चर. ओके, या ठिकाणी नंबर ऑफ टेबल फॅन्स दिलेले आहे आणि काही फॅन्सवरती क्रॉस केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कोणतं सेंटेन्स सबस्ट्रॅक्शनचं करेक्ट आहे ते आपल्याला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे. सगळ्यात अगोदर टोटल नंबर ऑफ टेबल फॅन्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, टोटल नंबर ऑफ 15 टेबल फॅन्स आहेत आणि किती फॅन्सवरती क्रॉस केलेला आहे 1 2 3 4 5 6 फॅन्सवरती क्रॉस केलेला आहे. क्रॉस केला आहे म्हणजे काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, 15 - 6 किती होतात 9. हे सबस्ट्रॅक्शनचं सेंटेन्स आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये दिसतं आहे म्हणून आपला आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. द गिवन क्लॉक शोज. बघा या ठिकाणी आपल्याला एक क्लॉक दिलेली आहे आणि ती काहीतरी टाईम शो करते आहे. तर ती कोणता टाईम शो करते आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा ऑप्शन ए दिलेला आहे 6:15. क्वार्टर मीन्स 15 मिनिट्स. पास्ट 6 म्हणजे 6:15 म्हणजे काय टाईम शो करतो आहे हा टाईम 6:15. क्लॉक शो करते आहे का नाही, ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी काय सांगतो आहे बघा 10 minutes past 6 म्हणजे हे सेंटेन्स काय टाईम शो करतो आहे 6:10 झालेले आहेत. 6:10 नाही, ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी दिलेला आहे 10 minutes to 7. 2 हा वर्ड आला म्हणजे काय अजून 7 वाजायचे बाकी आहेत. 7 वाजण्यासाठी 10 minutes बाकी आहेत. बघा आवर हँड 7 वरती आहे आणि मिनिट हँड 10 वरती आहे. 6 आणि 7च्या मध्ये आहे, स्लाइटली तो कशावर 7 वरती. 10 मिनिटांनी तो कम्प्लिटली 7 वरती येणार आहे. ओके, म्हणजेच काय याचा मिनिंग काय होतो 6 आणि 7च्या मध्ये तर 7 वाजण्यासाठी 10 minutes बाकी आहेत. ओके, म्हणून
ऑप्शन सी मध्ये जे दिलेलं सेंटेन्स आहे ते दिलेल्या जी आपली क्लॉक आहे, क्लॉकमध्ये जो टाईम शो करते आहे ती क्लॉक, तर हे सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स आहे. या क्लॉकमध्ये दिलेला टाईम शो करते आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन डी काय दिलेला आहे बघा, 6:45. याचा मिनिंग काय होतो? 7 वाजण्यासाठी 15 मिनिट्स बाकी आहेत. म्हणजे किती टाईम किती दाखवतो आहे? 6:45. 6:45 आहे का? नाही, 6:50 आहे. 6:50 आहेत. ओके, या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. While playing with the abacus, Mehul lost one bead from the tens bar and now his abacus look as shown here. What was his actual number? ओके, बघा काय सांगितलेलं आहे. मेहुलकडून टेन्स प्लेसचा जो बार आहे त्याच्यामधला एक जो बीड आहे तो लॉस्ट झालेला आहे, लॉस्ट होऊन गेलेला आहे. म्हणजे अजून या ठिकाणी एक बीड्स राहिला असता तर ॲक्च्युअल नंबर काय शो केला असता? बघा, 100 प्लेसमध्ये किती बीड्स आहेत? 1. टेन्स प्लेसमध्ये किती बीड्स राहिले असते? एक जर लॉस्ट झाला नसता तर 4. आणि वन्स प्लेसमध्ये किती बीड्स आहेत? 3. तर ॲक्च्युअल नंबर काय होता मग? 143. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 143? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पण आता नंबर काय शो करतो आहे तो? 133. ओके. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट इज दी कॉस्टलीएस्ट? कॉस्टली म्हणजे महागडा. कॉस्टली कोणता आयटम आहे? बघा, ऑप्शनमध्ये 4 वेगवेगळे आयटम्स दिलेले आहेत आणि त्यांच्या प्राईस दिलेल्या आहेत. सगळ्यात कॉस्टली आयटम कोणता आहे? 319 रुपीजचा हा जो फ्लॉवर पॉट आहे तो सगळ्यात कॉस्टली आहे दिलेल्या 4 ऑप्शन्समध्ये. ओके, म्हणून आन्सर काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज दी सेम रिझल्ट ॲज द टेम्परेचर शोन ऑन द गिवन थर्मोमीटर? खाली आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एक थर्मामीटरचं पिक्चर दिलं आहे. थर्मामीटरमध्ये थर्मामीटर काय टेम्परेचर शो करतो आहे? 70 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर शो करतो आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द सेम रिझल्ट ॲज द टेम्परेचर शोन ऑन द गिवन थर्मामीटर? ह्याच्यात दिलेल्या थर्मामीटरमधला जो टेम्परेचरचा जो रिझल्ट आहे तो दिलेल्या ऑप्शन्सपैकी सेम रिझल्ट कोणता ऑप्शन शो करतो आहे? म्हणजे 70 डिग्री सेंटीग्रेड कोणत्या ऑप्शनमधल्या याचं आन्सर येत आहे ते फाइंड आउट करायचं आहे. बघा, या ठिकाणी काय दिलं आहे? ऑप्शन ए 40 डिग्री सेंटीग्रेड प्लस 30 डिग्री सेंटीग्रेड. 40 प्लस 30 किती होतात? 70 डिग्री सेंटीग्रेड. हे जे ऑप्शन एमध्ये जे इक्वेशन दिलेलं आहे याचा जो रिझल्ट आहे तोच रिझल्ट हा गिवन थर्मामीटरमधला टेम्परेचर शो करतो आहे. म्हणून आपलं आन्सर काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन बी का नाही येणार बघा, 25 प्लस 35 किती होते ॲडिशन? 60 डिग्री सेंटीग्रेड. 60 डिग्री सेंटीग्रेड आपला थर्मोमीटर शो करतो आहे का? नाही, म्हणून ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी का नाही येणार बघा, 85 मायनस 10. 85 मायनस 10 जर केलं तर काय येईल आन्सर? 75 डिग्री सेंटीग्रेड. 75 डिग्री सेंटीग्रेड आपलं थर्मोमीटर शो करतो आहे का? नाही, म्हणून ऑप्शन सी येणार नाही. ऑप्शन डी बघा, 65 मायनस 30. 65 मायनस 30 डिग्री सेंटीग्रेड केलं तर आन्सर काय येईल? काय रिझल्ट येईल? 35 डिग्री सेंटीग्रेड. तर आपलं दिलेला जो थर्मोमीटर आहे तो पण 35 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर शो करत नाही आहे, म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार. तर आन्सर काय येईल मग? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत.
तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.